सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर सोमनाथ माने, अ, प्रमुख शास्त्रज्ञ देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे. जसं कणकरे सरांनी सांगितलं, की आज एक वेगळा कार्यक्रम या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत आपण भरपूर कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला काही लिमिटेशन येतात. किंवा ठराविक लोकांनाच ब्रीडमध्ये इंटरेस्ट असतो किंवा काहींना प्रोसेसिंगमध्ये इंटरेस्ट असतो. तर हे टाळण्यासाठी अगदी 15 ते 20 मिनिटाचंच हे माहिती अ, सत्र आम्ही ह्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. आजचा जो विषय आपण घेतलेला आहे, की भारतातील दुधासाठी ज्या प्रसिद्ध गायी आहेत, अ, त्या गायींचं माहिती असेल किंवा आपण जे देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्रांतर्गत जे डेमॉन्स्ट्रेशन युनिट चालू केलेलं आहे, त्याची माहिती आपण या मार्फत देण्याचा प्रयत्न करतोय. जसं डॉक्टर कणकरे सर, तांत्रिक प्रमुख यांनी जसं सांगितलं, की दररोज आपण हे 15 ते 20 मिनिटाचे माहिती सत्र आपण आजपासून चालू करतोय. आज ब्रीडवरती आहे, त्यानंतर चाऱ्यावरती होईल. वेगवेगळ्या मशिनरी आहेत किंवा शेण गोमूत्र प्रक्रिया उद्योग असेल किंवा दुग्ध प्रक्रिया उद्योग असेल, असं एक-एक प्रॉडक्ट घेऊन आपण हे सत्र चालू करतोय. तर आज मी जास्त वेळ न घेता सर्वप्रथम आपण ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत देशातील दुधासाठी ज्या प्रसिद्ध गायी आहेत, जे आय-सी-आर असेल किंवा एन-बी-एच-आर ह्या संस्था आहेत, अनुसंधान संस्था आहेत, त्यांनी जे क्लासिफाय केलेले आहेत, की भारतात दुधासाठी ज्या ह्या 5 ब्रीड आपण दुधाळू म्हणून ओळखले जातो, त्यांची माहिती आपण घेऊया. तर आपण सुरुवात करूया सहवालपासून. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही सहवाल जातीची कालवड आहे. सहवाल ही मुख्यत्वे पंजाबमधली ब्रीड आहे ब्रीड आहे आणि भारतातील सगळ्यात जास्त दूध देणारी ब्रीड म्हणून ह्या सहवालकडे पाहिले जाते. अतिशय शांत आणि थोडी आळशी असा हा हिचा स्वभाव आहे. हिचं जर पोट आपण बघितलं तर हे बॅरल शेप पोट असं म्हणतात. जास्त बॅरल शेप म्हणजे फुगवटा असलेलं पोट आपण असं अशा प्रकारे बघतो. तिची जी बेंबी आहे ती छोटी असते. राटी गायमध्ये जर पाहिलं तर त्या राटी गायमध्ये बेंबी मोठी आपल्याला दिसते. पायाचे आकार तुम्ही पाहू शकता. पाठीमागचा जर आपण भाग बघितला, पुट्टा बघितला तर अशा प्रकारे हा शेप ह्या पुट्ट्याला असतो. जास्त मोठा आपल्याला हा पुट्टा दिसतो. त्याचप्रमाणे आपण जर बाकीच्या ब्रीड जर पाहिल्या, सहवाल, गीर असतील किंवा राठी असतील, त्यापेक्षा ही जी उंची किंवा रुंदी सुद्धा ही अ, अ, उंची कमी असते, लांबी कमी असते, परंतु रुंदी ही आपल्याला जास्त पाहायला भेटते. आपण पाहू शकता ह्या सगळ्या सहवाल जातीच्या गायी आहेत. आणि सर्व ह्या कालवडी आहेत. अ, त्यातल्या 3 गायी ह्या गाभण आहेत आणि 5 ह्या कालवडी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये आपण अ, काही शेतकरी किंवा कृषी पदवीधरांच्या माध्यमातून 2015 साली आम्ही हा सहवाल क्लबची स्थापना केलती आणि त्यामध्ये 18 गायींपासून आज आमच्याकडे सहवाल क्लबच्या अ, अ, मार्फत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर ह्या भागामध्ये सर्वसाधारणपणे 5 ते 6,000 गायी आपण ह्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये तग धरताना आपल्याला दिसत आहेत. तर एकंदरीत आपण जर परफॉर्मन्स पाहिला ह्या सहवाल गायींचा, तर सर्वसाधारणपणे कमीत कमी 8 लिटर दूध देण्याची हिची ही क्षमता आहे आणि जास्तीत जास्त 18 लिटर पर्यंत सुद्धा गाई देणाऱ्या आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये पाहायला भेटतात. तर अशी ही अतिशय सुंदर देशातील सगळ्यात जास्त दूध देणारी ही सहवाल अ, मुख्यत्वे उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. सहवाल गाईमध्ये सुद्धा मुख्यत्वे 3 कलर आहेत. एक म्हणजे एकदम डार्क कलरची ही हा जो कलर आहे, रेड डेन कलर म्हणतो, हे डार्क कलरची एक कलर असतो. त्या गाईचा हा जो फेंट कलर आहे,
हा एक कलर असतो आणि अजून एक कलर म्हणजे तो एकदम त्यापेक्षा सुद्धा डार्क असतो. तर अशा प्रकारे सहीवालमध्ये आपल्याला 2 ते 3 कलर पाहायला भेटतात. सर्वसाधारणपणे ह्या गायी डिहॉर्निंग केलेलं असतं. कारण तुम्ही पाहू शकता शिंगाची वाढ ही खूप छोटी असते. मोठी जास्त शिंग होत नाहीत. त्यामुळे शेतकरी सर्वसाधारणपणे आता ही पहा वेळेला झालेली गाय आहे. 3.5 वर्षापेक्षा जास्त वय आहे तिचं. परंतु ही जी शिंग ही खूप छोटी असतात. पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे त्यामुळे सहसा शेतकरी हे अ, शिंग तिला ठेवत नाहीत आणि डिहॉर्न केल्यानंतर आता ही बघा कालवड, हिचं शिंग तुम्ही पाहू शकता किती छोटं आहे. हिचं वय 2 वर्षाच्या आसपास आहे. परंतु शिंगाची जास्त वाढ होत नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे सहवाल गाईचे आपण शिंग हे का काढतो. तर अशा प्रकारे सर्वसाधारणपणे 2,500 लिटर ते 3,000 लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी ह्या गायीमध्ये आहे. अ, एन-डी-आर-आय करनाल हरियाणामध्ये पाहिलं तर तिथे सर्वात जास्त दूध ह्या 27 लिटर पर्यंत दूध ह्या सहवाल गायींनी दिलेलं आपण तिथं पाहतो आणि अनेक शेतकरी आम्ही पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला आजही 27 लिटर, 25 लिटर दूध देणाऱ्या गायी काही शेतकऱ्यांकडे आपल्याला पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे सहवाल ही देशातील सर्वात जास्त दूध देणारी गाय म्हणून आता जगामध्ये प्रसिद्ध आहे देशी गायमधली. परंतु मुख्यत्वे हे आपल्याला पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागामध्ये भेटते. आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांनी हिचा जर्सी बरोबर सुद्धा क्रॉस केलेला आहे आणि ते जास्त दूध देणारे म्हणून विकली जाते. परंतु आमचा जो अनुभव महाराष्ट्रातला जर पाहिला तर सर्वसाधारणपणे 12 लिटर, 14 लिटर पर्यंत अगदी प्युअर दूध देणाऱ्या सहवाल गायी सुद्धा आम्ही पाहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा सहवालची आपण माहिती पाहिली. विशेष म्हणजे सहवालच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा सहवाल, राठी, थारपारकर ह्या 3 ब्रीडच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ह्या तिथील जे मुख्य वातावरण आहे, हे 0 डिग्री सेल्सियस पासून सर्वसाधारणपणे 48-49 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये सुद्धा ह्या गायी अतिशय चांगल्या प्रकारे तग धरतात आणि नक्कीच त्या दृष्टीने जर महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर अतिशय चांगलं आहे. त्यामुळे ही गाय महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स करते आणि जो काही गायींमध्ये गाब घालवण्याचा जो प्रॉब्लेम येतो, तो सहसा सहवालमध्ये दिसत नाही. फक्त चांगल्या प्रकारचा आहार आपण त्यांना देणं गरजेचं आहे. कारण ह्या सर्व गायी ह्या चरायला जात असतात. वेगवेगळ्या प्रकारचा चारा खात असतात. परंतु आपल्याकडे नुसतं एकच प्रकारचा चारा देतो. मुरघास असेल किंवा ऊसाचा वाडा असेल किंवा बाकीचा कुठला चारा असेल, एकाच प्रकारचा दिला जातो. त्यामुळे ब्रीडिंगच्या बाबतीत आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर हे सर्व शेतकऱ्यांनी जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं ब्रीड आहे हे थारपारकर. तुम्ही हे व्हाईट कलरचं ब्रीड पाहू शकता. ह्याला थारपारकर म्हणतात. हे राजस्थानमधील ओरिजिन हे तिचं राजस्थान आहे. मुख्यत्वे देशामध्ये पाहिलं तर थारपारकरवरती संशोधन करणाऱ्या 3 ते 4 संस्था आहेत. बिकानेर व्हेटरनरी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ह्या काही संस्था आहेत. बिकानेरला एक संशोधन केंद्र आहे. सुरतगडला एक संशोधन केंद्र आहे आणि जेसलमेरला एक संशोधन केंद्र आहे. तर अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारच्या थारपारकर आपल्याला फक्त पाहायला भेटतात त्या ठिकाणी. कारण तर ह्या गायींची संख्या आता सध्या खूप कमी आहे. त्यामुळे ह्या गायी आम्ही सुरतगडवरून आणलेल्या आहेत आणि चांगल्या गायी भेटणं आता सध्या खूप अवघड आहे. तिथं कमी आम्ही लिलाव होता, जाहीर लिलाव होता आणि त्या लिलावामध्ये आम्ही सहभागी झालतो. तर कमीत कमी 50,000 आणि जास्तीत जास्त 2,82,000 ही गायींची किंमत आम्ही त्या ठिकाणी पाहिली आणि सर्वसाधारणपणे 15-16 राज्यातून शेतकरी ह्या थारपारकर गायी घेण्यासाठी आले होते. परंतु अत्यंत संख्या कमी असल्यामुळे सर्वांना गायी भेटू शकल्या नाहीत आणि त्यांची किंमत सुद्धा खूप जास्त होते. तर अशा प्रकारे ही थारपारकर ही थार पारकर म्हणजे थार वाळवंट पार करून जाण्याची क्षमता त्या थारपारकर गायीमध्ये आहे. त्यामुळे तिला थारपारकर असं नाव दिलं आहे. विशेषतः हिला कृष्णाची गाय सुद्धा म्हणतात.
तुम्ही पहा कृष्णाच्या फोटोच्या पाठीमाग नेहमी जी गाय असते ती व्हाईट कलरची असते आणि तिला कृष्णाची गाय असे संबोधले जाते. त्यामुळे खूप लोक ही थारपारकर गाय मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु देशामध्ये अगदी हजाराच्या संख्येमध्येच ही थारपारकर गाय आता सध्या अस्तित्वात राहिलेली आहे. जैसलमेर राजस्थानचा जो भाग आहे त्या भागामध्येच तुम्हाला ही ब्रीड पाहायला भेटेल. अन्यथा सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात क्रॉस सुद्धा झालेले आहे. हरियाणामध्ये काही लोकांनी हरियाणा गाई बरोबर क्रॉस केलेला आहे. राजस्थानमध्ये निलोरी गाई बरोबर क्रॉस केलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या गायींची संख्या आता सध्या देशामध्ये खूप कमी आहे. त्यांचं दूध उत्पादन जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे कमीत कमी 6 लिटर आणि जास्तीत जास्त 10-11 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे. काही गायी आम्ही सुरतगड संशोधन केंद्रामध्ये पाहिलं तर काही गायी 16 लिटर 18 लिटर सुद्धा दूध देणाऱ्या आहेत. त्यामुळे चांगल्या प्रकारचे सिलेक्शन केलं निवड केली तर ह्या गायी सुद्धा आपल्या भारताच्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे तग धरू शकतात. विशेष म्हणजे आपलं आणि महाराष्ट्राचं जर कम्पेअर केलं महाराष्ट्राचं आणि राजस्थानचं किंवा ह्या भागातील शेतकऱ्यांचं कम्पेअर केलं तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ड्राय चारा उपलब्ध असतो आणि ह्या ड्राय चाऱ्यावरती ह्या गायी खूप चांगल्या प्रकारे तग धरतात. विशेषतः ह्या सर्व गायी चारण्यासाठी सोडतात. त्यामुळे विविध प्रकारचा चारा त्यांना खायला मिळतो आणि त्यातून चांगल्या प्रकारचे मिनरल्स असतील किंवा विटामिन्स असतील त्या गायींना भेटत असतात. त्यामुळे तिथं त्यांना चांगल्या प्रकारचा आपल्याला दूध उत्पादन असेल किंवा रिप्रोडक्शन परफॉर्मन्स भेटतो. आपण हा बुल पाहत असाल ह्याचं वय फक्त 1.25 वर्ष आहे. ह्याचा जो आजोबा होता त्याचं मिल्क रेकॉर्ड त्याच्या आईचं मिल्क रेकॉर्ड हे सर्वसाधारणपणे 5,000 लिटर पर लॅक्टेशन होतं. आपण खास हा टेस्टिंग मधनं हा बुल घेतलेला आहे आणि हा थारपारकरचा फ्युचर ह्या बुल मध्ये आहे. त्यामुळे आम्ही त्या संशोधन केंद्रातून हा बुल मिळवलेला आहे. अगदी खूप प्रयत्न करून हा बुल आम्ही आणलेला आहे आणि नक्कीच ह्यातून आपल्याला पुढची येणारी जी पिढी असेल ती आपल्याला चांगली भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपण सहवाल आणि थारपारकर ह्या दोन गायींची माहिती पाहिली. त्यानंतर आपण पाहूया राठी. तर यानंतर सर्वात महत्वाचं ब्रीड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राठी. राठी ही तीन ब्रीडचा संगम आहे. सहिवाल, लाल सिंधी आणि थारपारकर या 3 ब्रीडचा क्रॉस म्हणजे ही राठी गाय हे तयार केलेली आहे. विशेषतः राजस्थानमधील जो राठ समाज आहे त्या समाजाने ही गाय तयार केलेली आहे आणि ह्या 3 गायींचा संगम असल्यामुळे आपल्याला तुम्ही कलर व्हेरिएशन तुम्ही पाहू शकता. आमच्या ह्या संशोधन केंद्रामध्ये आता सध्या 7 प्रकारचे कलर कॉम्बिनेशन आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला व्हाईट आणि ब्लॅक स्पॉट हा एक कलर भेटेल. ह्याच्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट स्पॉट हा सुद्धा कलर तुम्हाला पाहायला भेटेल. या ठिकाणी ब्राऊन आणि व्हाईट पॅच हे सुद्धा कलर कॉम्बिनेशन भेटेल. या ठिकाणी ब्लॅक व्हाईट आणि ब्राऊन हे कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला भेटेल. हे कॉम्बिनेशन एकदम ब्राऊन आहे. पूर्ण कलर हा ब्राऊन आहे. विशेषतः दिसताना ही गाय तुम्हाला सहवाल सारखीच दिसेल. सहवाल सारखीच दिसेल. सर्वांना दिसतंय का? हो, व्हिडिओ दिसतोय. हो सर. हा दिसतोय सर, दिसतोय. दिसतोय. दिसते बरोबर दिसते. तर सहवाल आणि राठीमधला मुख्य तो फरक ही नाभी आहे. तुम्ही पाहू शकता की ही सहवालची नाभी ही खूप छोटी असते, परंतु राठीची नाभी ही खूप लांब असते. हे सगळ्यात महत्वाचा फरक आपल्याला ह्या सहवाल आणि राठीमध्ये पाहायला भेटतो आणि विशेषतः सहवालचे पुढचे पाय हे थोडेसे छोटे असतात आणि राठीचे पाय हे थोडेसे मोठे असतात. ही जी पोळ आहे ही सहवालची पोळ ही खूप जाड असते आणि राठीची ही पातळ असते.
अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला ह्या राठी आणि सैवाल मधून मध्ये पाहायला भेटतात. अतिशय शांत ही गायी आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडून आम्ही ही गाय आणली त्याच्या दारामध्येही ह्या गायीने 18 लिटर दूध दिलेलं आहे. तर अशी ही राठी गाय आहे. त्यानंतर हा दुसरा कलर कॉम्बिनेशन आहे. ब्लॅक, व्हाईट आणि ब्राऊन पॅचेस. हा एक कलर आहे. विशेषतः हिचा चेहऱ्यावरती ब्लॅक आणि सॉरी व्हाईट आणि ब्राऊन पॅचेस आहेत. त्यानंतर हा एक कलर खूप प्रसिद्ध आहे. विशेषतः भेटत नाहीये. ही गाय आता वेलेली आहे. सर्वसाधारणपणे आता 9 ते 10 लिटर दूध देते. 7-8 दिवस झाले ही गाय वेलेली आहे. अजून तिचं दूध नक्कीच वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हा एक कलर तुम्ही पाहू शकता, ब्लॅक आणि व्हाईट आणि ब्राऊन पॅचेस. तर अत्यंत सांगायला एक अभिमान वाटतो की देशामध्ये राठी कलरचे जेवढे कलर आहेत तेवढे आम्ही शेतकऱ्यांच्या दारामधून केला गावातून आम्ही हे घेतलेले आहेत. केला गावाच्या विषयी बोलायचं म्हटलं तर पूर्ण गाव हे राठीचंच आहे. तेथील प्रत्येक घरामध्ये 20 पासून ते 50-100 गायींपर्यंत गायी ह्या राठी गायींच्या त्यांच्या आम्हाला पाहायला भेटल्या. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आणि पूर्ण कुटुंब, पूर्ण गाव हे ब्रीडिंग वरती आहे. दूध तर त्या गायी देतच असतात, परंतु जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न हा ब्रीडिंग वरती केला जातो. मला वाटतंय कोणाचा तरी आवाज येतोय. कृपया आवाज म्यूट करावा. तर अशा प्रकारे तुम्ही राठी पाहू शकता. दुधाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वसाधारणपणे ही सुद्धा सहीवालला तोडीस तोड दूध देणारी ही राठी गायी आहे. हिचं मूळ उगम स्थान हे राजस्थान आहे. राजस्थान सारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी 10 महिने ड्राय आहे आणि फक्त 1 ते 2 महिन्याच फक्त ग्रीन आपल्याला खायला भेटतं. अशा ठिकाणी ह्या गायी अतिशय चांगल्या प्रकारे तग धरतात. आणि तिथला जर आम्ही दूध उत्पादन क्षमता बघितली तर 8 लिटर पासून अगदी 16 लिटर, 18 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता ह्या राठी गायीमध्ये उपलब्ध शुष्क चाऱ्यावरती. विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुष्क चारा, म्हणजे आपल्याकडे जो ड्राय फॉडर आहे त्या ड्राय फॉडर वरती एवढी दूध देण्याची कॅपॅसिटी या राठी गायीमध्ये आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि त्या शेतकऱ्यांचं कौतुक ह्यासाठी करू वाटतं की पूर्ण कुटुंब या गायींचं पालन करतात. राठी असो किंवा सैवाल असो, परंतु दुधावरती जास्त भर न देता ते जास्त करून ब्रीडिंग वरती भर देतात. 14 महिन्यामध्ये ते गायीचं वेत 12 ते 14 महिन्यामध्ये त्या गायीचं वेत झालं पाहिजे असे त्यांचं त्याप्रमाणे प्लॅनिंग असतं. दर 3 वर्षांनी ते वळू बदलतात. प्रत्येक जण ब्रीडर ह्या नावानेच त्या ठिकाणी ओळखला जातो. काही घराणे आहेत आणि त्या प्रकारे त्यांचं हे नियोजन त्या भागामध्ये केलं जातं आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या गायींचं पालन त्या भागामध्ये केलं जातं. तर अशा प्रकारे ह्या 3 जाती आपण पाहिलेल्या आहेत. विशेषतः सैवाल ही सगळ्यात जास्त दूध देणारी गाय आहे. त्यानंतर राठी सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला दूध देते. त्याचबरोबर आता ज्या राहिलेल्या ज्या 2 ब्रीड आहेत त्या आपण पाहूया. गीर आणि रेड सिंधी. आता गीरच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना गीर काय आहे ते माहित आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे गीर आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः देशी गाय म्हटलं तर फक्त गीरच ही आपली भावना गेले अनेक वर्ष होती. परंतु गेले काही वर्षापासून पाहिलं असेल की देशी गाईचं जसं महत्व लोकांना कळालेलं आहे. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्यांनी देशी गोपालनाकडे देशी गोपालनाचं संवर्धन होण्यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं योजना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण ही गीर गाई पाहू शकता. त्या गीर गाई आम्ही गुजरातवरून आणलेल्या आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स KVK बारामती यांनी त्या गाई खरेदी केलत्या. ह्या 10 गाई आम्ही गीरच्या घेतलेल्या आहेत. अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या
चांगल्या पद्धतीने ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात. सर्वसाधारणपणे ह्या सुद्धा गायी आपल्याला 8 लिटर पासून 12 लिटर पर्यंत सहज दूध देतात. काही शेतकऱ्यांच्या इथे आम्ही स्वतः गीर पाहिलेले आहेत. त्या 20 लिटर 25 लिटर पर्यंत सुद्धा दूध देण्याची क्षमता त्या गीर गाईमध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत. जसे गीर गाईमध्ये 11 उपप्रकार आहेत. ब्लड लाईन वेगवेगळे आहेत. त्यामध्ये जुनागडची वेगळी आहे किंवा भावनगरची वेगळी आहे, काबरी वेगळी आहे, वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे गीरच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जगात सगळ्यात जास्त प्रसिद्ध कुठली गाय असेल तर ही गीर गाय आहे. आणि आपल्यापेक्षा ब्राझीलच्या शेतकऱ्यांना त्या गीरचं गायीचं महत्त्व 50 वर्षापूर्वी कळालं असेल. त्या अनुषंगाने त्या ब्राझीलच्या शेतकऱ्यांनी त्या गायींचं संवर्धन केलेलं आहे. पण आता अशी वेळ आहे की आपल्याला ब्राझीलकडून त्यांचं सिमेन किंवा एम्ब्रियो मागण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. तर अशा प्रकारे ही गाय अतिशय मांसळलेली, अतिशय सेन्सिटिव्ह ही गीर गाय बोललं जातं. जरी मालक म्हणजे आम्हाला असे अनुभव आहेत, जर मालक गोट्यामध्ये नसेल किंवा दुसरा कोणी माणूस आला, तर त्या ठिकाणी त्या गायी तेवढ्या त्या डिस्टर्ब होतात. दूध काढणारा माणूस असेल किंवा मॅनेजमेंट करणारा माणूस जर वेगळा आला, तर त्या थोड्याशा हतबल होतात. तर बाकीच्या ब्रीडपेक्षा ही सैवाल ही गीर गाय ही खूप सेन्सिटिव्ह आहे. तर अशा प्रकारे त्या आमची ही गौरी गाय आहे. गौरी तिचं नाव आहे. अतिशय शांत आणि प्रेमळ ही गाय आहे. बऱ्यापैकी म्हणजे 90% गायी ह्या खूप शांत आहेत. फक्त ज्या कालवडी असतात, पैलवार असतात, त्याच थोड्याशा लाजोळ असतात. बाकीच्या ब्रीडपेक्षा ही गीर ही खूप लाजोळ आहे. त्यामुळे नवीन माणसाला ते जवळ येऊन देत नाहीत किंवा जोपर्यंत ह्या गायींना तुमचा विश्वास येत नाही, खात्री पटत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला ॲक्सेस करून देत नाहीत. तर खूप मजा येते ह्या अशा प्रकारचा त्यांच्याशी इंटरॅक्शन करणे. जोपर्यंत इंटरॅक्शन करणे हा खूप महत्वाचा पार्ट आहे. जसं आपण कम्युनिकेशन म्हणतो किंवा कर्डिंग म्हणतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या गायीमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही, तोपर्यंत ती गाय तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही. तर अशी ही जगप्रसिद्ध ही तुम्ही गीर पाहू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ही पाहू शकता ही रेड शिंदी आहे. रेड सिंधी जात ही देशामध्ये बऱ्यापैकी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर कृषी महाविद्यालय धुळे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागामध्ये गेले 50 ते 60 वर्षापासून या गायींचं संवर्धन केलं जातं, जतन केलं जातं. कारण कृषी महाविद्यालय पुणे हे ते एक 100 वर्षाच्या आधी त्या लाल सिंधी जातीच्या गायी होत्या. लाल सिंधी जातीच्या गायी होत्या, Backdated परंतु घ्यायचं नंतर का? क्रॉस आता फोडतोय चालू डेटलाच फोडतो असंच आहे. डेट टाकतो. या डेट टाकतो मी तिथलं बघून टाकतो. लाल सिंधी जातीच्या गायी होत्या. त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन इथं केलं, परंतु नंतर क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम आल्यानंतर त्या ऍग्रीकल्चर कॉलेज धुळेला शिफ्ट केल्या. आता सध्या त्यांच्याकडे 70 ते 80 लाल सिंधी गायी आहेत. ही गाय तुम्ही पाहू शकता, ही 5व्या-6व्या वेतातील गाय आहे आणि तिने जास्तीत जास्त 14 लिटर ते 15 लिटर दूध दिलेलं आहे. आणि अशा गायी मिळणं आता सध्या देशामध्ये खूप अवघड आहे. कारण जसं मगाशी मी म्हटलं, की देशामध्ये उत्तराखंड असेल किंवा कालसीचा जो फार्म आहे, त्या ठिकाणीच अशा प्युअर गायी आपल्याला रेड सिंधीच्या पाहायला भेटतात. नाहीतर बऱ्यापैकी ही ह्यांची संख्या ही हजारात आलेली आहे. कालसीमध्ये सुद्धा आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 600च गायी आहेत. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये धुळे आणि देशामध्ये कालसी ह्या काही संशोधन केंद्रावरतीच ह्या मर्यादित गायी राहिलेल्या आहेत. नाहीतर ह्या गायींची बऱ्यापैकी संख्या संपलेली आहे.
आता ह्या 5 गायींमध्ये जर एकंदरीत गायींच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला जर ह्या देशी गोपालन करायचं असलं तर गीर एक खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे किंवा राठी एक आहे आणि सैवल आहे. ह्या 3 गायी तुम्हाला सहजासहजी भेटू शकतात. बाकीच्या लाल शिंदे असेल किंवा थारपारकर गायी भेटणं आता सध्या खूप अवघड आहे. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एम्ब्रियो ट्रान्सफर किंवा IVF चा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारच्या कोणत्याही जातीच्या गायी तुम्ही त्या ठिकाणी पालन करू शकता. तर अशा प्रकारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेलं आहे. मुख्य उद्देश हा या प्रकल्पाचा म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या रिकग्नाइज ब्रीड आहेत, ज्या प्रमाणित दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रीड आहेत, त्यांचं परफॉर्मन्स आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कसा होतोय, त्या दुधाच्या बाबतीत असेल किंवा त्यांचं प्रजनन असेल किंवा त्यांचं शेण असेल किंवा गोमूत्र असेल किंवा त्यांचं बिहेवियर असेल, ह्या सर्व बाबीचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन केंद्र पुण्यामध्ये चालू केलेलं आहे. आता ह्या कोरोनाच्या काळामुळे आपण ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण आता सध्या आम्ही ऑफलाईन ट्रेनिंग बंद केलेले आहेत. त्यामुळं हे ऑनलाईनच्या पद्धतीने दररोज थोडक्यात माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्यावेळेस आपलं सर्व सुरळीत चालेल त्यावेळेस नक्कीच सर्व शेतकऱ्यांना मी आमंत्रित करतो की आपल्या संशोधन केंद्रावरती भेट द्या आणि दररोज आपण वेगवेगळे विषय ब्रीडच्या बाबतीत असेल किंवा शेण गोमूत्र प्रक्रिया असेल किंवा दूध प्रक्रिया असेल, चारा उत्पादन असेल, चारा प्रक्रिया असेल, बायोगॅस युनिट असेल, वर्मी कंपोस्ट युनिट असेल, असे विविध प्रकारचे प्रकल्प आम्ही आता सध्या या ठिकाणी चालू केलेले आहेत. त्याचा तुम्ही प्रत्यक्ष पाहून लाभ घेऊ शकता किंवा आपल्याकडे जर देशी गाय असतील त्या ठिकाणी सुद्धा असे वेगवेगळे प्रकल्प चालू करू शकता. कारण नुसतं दुधावरती देशी गो पालन करणे थोडं जिकरीचे होते. परंतु जर त्या ठिकाणी जर तुम्ही दुधाबरोबर ब्रीडिंग वरती काम करणं हे खूप महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारचं सिमेन असेल, चांगल्या प्रकारचे बुल असतील, त्याचा वापर करावा. शेण गोमूत्र प्रक्रिया केल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये परवडणार नाही. कारण आपण पहिल्यापासून म्हणतो की खरा पैसा हा शेण आणि गोमूत्रातच आहे. तर ते खरंच आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी एक आपली संस्कृती म्हणा किंवा आपलं अध्यात्म म्हणा किंवा आपलं त्याला शास्त्राची जोड देऊन ते आपण देशी गायचं संवर्धन करण्याचं कार्य आपण आपल्या महाराष्ट्रात चालू ठेवूया. प्रत्येकाचा आमचा एक उद्देश आहे. प्रत्येकाच्या घरी एक तरी देशी गाय असावी हाच उद्देश आहे. आपल्या ह्या 5 गायींबरोबर आम्ही खिलार गायींचं सुद्धा संवर्धन प्रकल्प आता चालू करतोय. त्यासाठी आम्ही गायी सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा जो फार्म आहे तिथून खरेदी करतोय आणि ह्या ब्रीड बरोबर दुधाची क्वालिटी असेल किंवा ओढण शक्ती असेल, या सर्वांचा आम्ही अभ्यास कंपॅरेटिव्ह तुलनात्मक अभ्यास आपण महाराष्ट्राच्या ब्रीड बरोबर सुद्धा करणार आहोत. कारण शेवटी निसर्गाने जे बनवलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला चालायला लागतं. आपल्या ज्या ब्रीड जर महाराष्ट्रातल्या पाहिल्या, खिलार असेल, कोकण कपिला असेल, डांगी असेल, लाल कंदारे असतील किंवा देवणी असेल किंवा गवळं असेल, ह्या बऱ्यापैकी ड्युअल पर्पज किंवा ड्राफ्ट पर्पज आहे. तर त्यांची जी एवढी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणेच परंतु ते ओढ कामासाठी खूप प्रसिद्ध आहेत. तर जसा त्यांचा उपयुक्त आहे त्याप्रमाणे आपण त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त योग्य पद्धतीने चांगल्या प्रकारचं सिलेक्शन करून आपण ह्या गायी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करूया. धन्यवाद. आपले काय प्रश्न असतील तर काय विचारू शकता आपण. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर आपले जे देशी गाय आहे त्याचे कालवड किती वर्षांनी आपल्या मांजवावर येते सर? सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर जर चांगल्या प्रकारे तुम्ही जर चीक पाजला म्हणजे चीक पाजल्या ज्यावेळेस तुमची गाय वेती तेव्हापासून किंवा वेण्याच्या आधी पासून तिचं नियोजन करणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रान्झिशन पिरियड मध्ये खायला घालणे, वेल्यानंतर चीक पाजणे, चांगल्या प्रकारचा तिला चारा देणे, पशुखाद्य देणे आणि त्यानंतर जर चांगल्या प्रकारे तुम्ही जर तिचं पालन केलं तर 2.5 ते 3 वर्षामध्ये ती गाभ धरू शकते. हानी सर नमस्कार. नमस्कार, बोला. मी कोल्हापूरहून बोलतोय. हा, बोला.
मी गेली 5 वर्ष झाली गोपालन करतोय. ओके. आपल्याकडे वेगवेगळ्या 6 ब्रीड आहेत. हो. पण मला म्हणजे माझ्याकडे कॉन्क्रेज आहे, देवणी आहे, खिलार आहे, कोकण कपिला आहे, गीर आहे ओके. आणि लाल कंधारी आहे. ओके. तर आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे साहिवाल जर मला पाहिजे असेल, मला एका ब्रीड वरती यायचं आहे. बाकीच्या 5-6 ब्रीड टेस्ट करून झाल्या. गीर साधारण आपल्या भागामध्ये गीर गाप जायला सर फार त्रास देते. बाकी त्यांचा प्रॉब्लेम येत नाही. देवणी माझी जाते व्यवस्थित गाप. त्यानंतर काँग्रेस पण जाते. पण गीर त्रास देते. साहिवाल जर इकडं मला चांगली मिळाली तर या भागामध्ये काही मिनरल्स डेफिशियन्सी किंवा काही इथल्या वैरणीमध्ये काही प्रॉब्लेम असेल का? नाही, आता ते मगाशी जसं सांगितलं की सगळ्यात सेन्सिटिव्ह गाय ही गीर आहे. तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन करता. आता ही गाय बघा, पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस विकत आणल्या, आम्हाला ह्या गोट्यामध्ये सुद्धा येऊन देत नव्हत्या. की अक्षरशः म्हणजे एक गाय पळाली की अख्खा पूर्ण कळप त्या गायीच्या पाठीमागे पळायचा. आम्हाला हात लावून देत नव्हता. परंतु आता सध्या इतकी माणसाळलेली आहे की आता सध्या ते आमच्या कुठल्याच माणसाला त्रास देत नाही. म्हणजे ती खूप सेन्सिटिव्ह आहे बाकीच्या गायींपेक्षा. साहिवाल असेल किंवा कुठलीही गाय असेल. आता ब्रीडिंगच्या बाबतीत कसं आहे की गीरमध्ये तो प्रॉब्लेम आपल्याला पाहायलाच दिसतो. आवाज म्यूट करता का बाकीचे? हा. गीरमध्ये मुख्यतः प्रॉब्लेम असा आहे की ह्या जंगलात फिरणाऱ्या गायी आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहू शकता की विशेषतः बऱ्यापैकी जे कळप आहेत ते फिरतात साखर कारखान्याच्या आसपास. विविध प्रकारचा चारा खातात, विविध प्रकारचं वनस्पती खातात आणि त्यातून त्यांना हे चांगल्या प्रकारचं मिनरल्स असेल किंवा विटॅमिन्स असेल, चारा असेल तो भेटत असतो. आपल्याकडे पद्धत काय आहे की एकच प्रकारचा चारा देणे, बांधून ठेवणे सगळ्यात महत्वाचं. बांधून ठेवणे किंवा मुक्त संचार गोठ्यामध्ये न ठेवणे, ह्या गोष्टीमुळे त्याच्या मानसिकतेवरती किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होतो. चांगल्या प्रकारचं मिनरल्स आपण देऊ शकत नाही आणि 5 ब्रीड पैकी आम्ही जर म्हटलं आलं नाही. काम काय सकाळी जर पाहिलं तर गीर गायीमध्ये तोच प्रॉब्लेम आहे की बऱ्यापैकी गायी ह्या यायला रिस्पॉन्स देत नाहीत. जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा बुल असेल तरच त्या लागतात. कारण त्या सर्व्हिसचा प्रॉब्लेम त्या गीर गायीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळं गीरमध्ये तो प्रॉब्लेम आहे. तसा आम्हाला सहिवालमध्ये किंवा राठीमध्ये पाहायला भेटत नाहीये. तर हा एक मुख्य आहे फरक. आणि सहिवालच्या बाबतीत बोलायचं तर आम्ही सहिवाल क्लबच्या माध्यमातून जवळजवळ 2000 गायी आम्ही 2015 पासून आणलेल्या आणि आता सध्या त्यांची संख्या आमची 5 ते 6000 झालेली आहे. परंतु एवढी संख्या वाढून सुद्धा अजूनही कुठलेही शेतकरी त्या गायी विक्रीस तयार नाहीत. आम्ही ह्या प्रकल्पामध्ये सुद्धा महाराष्ट्रात जलमल्याच कालवडी घेतलेल्या आहेत. सर्व कालवडी घेतलेल्या आहेत. गाभण कालवडी काय अशाच कालवडी घेतलेल्या आहेत. परंतु अगदी त्यांना विनंती करून त्या गायी आम्ही मिळवलेल्या आहेत. तुम्हाला जर सहिवाल पाहिजे असेल तर पंजाब, हरियाणा ह्या प्रांतातूनच तुम्हाला त्या गायी आणाव्या लागतील. फक्त आणताना आमचा जो अनुभव आहे, आम्ही आणताना 99% गायी ह्या गाभण कालवडी आणलेल्या. गायी आणू नका. दुसऱ्या, तिसऱ्या वेतात त्या गायी आणू नका. चांगल्या कालवड्या आणा. चांगल्या प्रकारे त्या आपल्या वातावरणात राहतात. काहीच अडचण नाही. नमस्कार साहेब. नमस्कार, बोला. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आळती म्हणून बोलतोय. हा, बोला. आम्ही 5 वर्ष झाले सेंद्रिय खताच्या माध्यमातून जवळपास 100-110 गायींचं देशी गायींचं संगोपन करतोय. ओके. त्यामध्ये सहिवाल, राठी, खिल्लार, थारपारकर गायी आहेत सगळ्या शेतकऱ्यांच्या. ओके. त्याचं दूध सकाळी कोल्हापूर आणि संध्याकाळी इंचणीला पॅकिंग करून घरपोच देतोय. बर. मग त्यासाठी आम्हाला ब्रीडिंग साठी जरासं तुम्हाला भेटायचं होतं. या ना, आम्ही आता सध्या आम्ही चालू केलं गेल्या महिन्यामध्ये हे सगळं. परंतु आता हे ओमिक्रॉन मुळे पुन्हा बंद केलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये ही लाट ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस नक्की या. सर्वांना मी त्यासाठी निमंत्रित करतो. आपण चांगल्या प्रकारचं सिमेंट कुठं भेटेल किंवा बुल कुठं भेटेल याची सर्व माहिती आपण देऊ तुम्हाला. काय अडचण नाही. चालते. ओके, धन्यवाद. येस, थँक्यू. मी रवींद्र. हॅलो. हा, बोला. हॅलो, बोला. मला एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात की हे राजस्थान आणि हरियाणामध्ये
ड्राय फॉडरवर गायी जगतात बरोबर. हो हो आणि आपण या भागामध्ये त्यांना ग्रीन चारा वगैरे वगैरे म्हणजे जी फरमाईश आहे ती पूर्ण करतो. हो. पण खरं तर त्या कमी म्हणजे ड्राय फॉडर मध्ये पण असं काहीतरी तत्व आहे की जे एवढं चांगलं दूध द्यायला लावते. तर हा नेमका काय भाग आहे की चारा हा महत्वाचा आहे की खरं ब्रीड महत्वाचं आहे? म्हणजे मला थोडं डिटेल मध्ये त्याचं जाणायचं. बरोबर खूप चांगला प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. धन्यवाद. हॅलो, आवाज येतोय माझा? ओके. खूप चांगला हॅलो, प्रश्न येतोय. आहे. आता ब्रीड हे खूप महत्वाचं आहे. ब्रीड हा खूप महत्वाचा पार्ट आहे. परंतु तुमचा ब्रीडचा जो परफॉर्मन्स आहे म्हणजे एक्सप्रेशन ऑफ जीन म्हणतो आपण. एक्सप्रेशन ऑफ जीन हे तुमच्या गुड एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्येच होतं. त्यामुळं आपण ब्रीडिंग करताना जी इंटू ई म्हणजे जेनेटिक इंटू एन्व्हायरमेंटल फॅक्टर हे 2 फॅक्टर खूप महत्वाचे असतात. आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये सुद्धा न्यूट्रिशन हे खूप महत्वाचं आहे. तुमचं मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन चांगला असेल तर तो जीन एक्सप्रेस होतो. त्या प्रकारचं वातावरण त्या जीनला एक्सप्रेस होण्यासाठी तर दिलं जातं. आता मुख्य प्रश्न काय आहे की हिरवा चारा देऊन सुद्धा चांगल्या प्रकारे त्या दूध कशा देतात? आता मला तेच सांगायचं आहे. हिरवा चारा एकतर त्या सर्व मोकळ्या गायी असतात. मुक्त संचार त्या करत असतात आणि त्याचबरोबर हिरव्या चाऱ्यामध्ये द्विदल चाऱ्याचा समावेश खूप असतो. तुम्ही जर राजस्थान किंवा हरियाणा त्या भागात गेला तर द्विदल चाऱ्यामध्ये तुम्ही बघा भुईमुगाचा बोसा असेल किंवा एकदल मध्ये तुम्हाला तिकडं पेंडा असेल, गव्हाचा पेंडा असेल. विविध प्रकारच्या आता राजस्थानमध्ये खेजडी ही वनस्पती खूप प्रसिद्ध आहे. खेजडी वनस्पती आम्ही सुद्धा त्या काही वनस्पती इथं आणून लागवड केलेली आहे. आम्ही हर्बल गार्डन तयार केलेले आहे त्यासाठी. गायींसाठी हर्बल गार्डन केलेले. म्हणजे जवळजवळ 20 ते 30 प्रकारचा विविध प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती किंवा राजस्थानमध्ये जे वनस्पती गायीला चारले जाते, पंजाबमध्ये जे चारले जाते, अशा प्रकारचा चारा उत्पादन वनस्पती आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं उद्देश काय की त्या गायींना जे मिनरल्स, व्हिटॅमिन्स किंवा प्रोटीन चांगल्या प्रकारचे प्रोटीन त्या गायींना खायला दिले तर ते चांगला परफॉर्मन्स म्हणजे दुधाची क्वालिटी पण वाढते आणि रिप्रोडक्शन परफॉर्मन्स तो सुद्धा चांगला होतो. कारण आपल्या इथं काय पद्धत आहे, आता आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, तर आपल्या सगळी बऱ्यापैकी जमिनी खराब झालेल्या आहेत. बऱ्यापैकी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला जातो आणि वाड्याचा किंवा मकीचा एकदल पिकांचा जास्त वापर केला जातो. द्विदल पिकामध्ये आपण लसूण घास खूप कमी शेतकऱ्यांकडे घेतला जातो. त्यामुळं जे आपल्याला प्रोटीन्स असतील किंवा विटामिन्स, मिनरल्स असतील ते आपण त्या गायींना देऊ शकत नाही आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम पाहायला भेटतो. मिनरल सुद्धा अलीकडे मार्केटमध्ये चांगलं मिनरल मिक्सचर भेटणं हे खूप अवघड आहे. हा एक मॅनेजमेंटचा पार्ट आहे. त्यामुळे विविध प्रकारचा चारा त्याच्यामध्ये एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, ओला चारा ह्या प्रकारचं जर कॉम्बिनेशन आपण चांगल्या प्रकारे केलं तर आपल्या इथं सुद्धा चांगले देऊ शकतात. परंतु तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की सुका चाऱ्यावरती दूध का देतात? तर माझं तेच सांगणं आहे की त्या सुक्या चाऱ्यामध्ये सुद्धा एकदल आणि द्विदल ह्याचा समावेश असतो आणि आपल्याकडे फक्त ओला चाराच दिला जातो. त्यामुळं त्या गायी दूध सुद्धा पातळ देतात. फॅट आपल्याला त्या प्रमाणात भेटत नाही आणि जास्त प्रमाणात जर सुका चारा दिला तर त्याला रिप्रोडक्शनचा सुद्धा प्रॉब्लेम येतो. हा आमचा अनुभव आहे. हॅलो सर. खूप छान माहिती. हा. आता एक थोडासा दुसरा एक हॅलो. प्रश्न आहे हा. की मग ब्राझीलने नेमकं काय केलंय? की ब्राझीलने हा बरोबर येस. ब्राझीलने काय केलेलं आहे? आता तुम्ही सांगा तुमच्याकडे कुठल्या गायींचं रेकॉर्ड आहे? माझ्याकडे खिलार आहे. मी सोलापूर नाही रेकॉर्ड सांगा. तुमच्या गायीचं आईचं नाव काय? त्याच्या बापाचं नाव काय? आहे का तुमच्याकडे? नाही हो नाही. हा. मग तुमच्या ह्या गायीने दूध किती दिलं? तुम्ही फक्त सांगू शकता की माझी गाय 8 लिटर दूध देते, 10 लिटर दूध देते. पण त्या गायीने हा. किती दिवस दूध दिलं आणि एका वेतामध्ये किती दूध दिलं? 2 वेतामधील अंतर किती होतं? तिचा ड्राय पिरियड किती होता? तिचं मिल्क कंपोजिशन किती होतं? ती कधी गाभडली का? ती कधी आजारी पडली का? ह्या सर्व प्रकारचं रेकॉर्ड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांना आपण विचारतो, तुमचा माईक बंद करा. ज्यावेळेस
शेतकऱ्यांना विचारलं जातं की तुमची गाय दूध किती देतं, तर शेतकऱ्यांनी दिवसा दूध न सांगता एका वेतामध्ये किती दूध देते, 2300 लिटर देते, 2500 लिटर देते, 3000 लिटर दूध देते, हे पॉइंट मध्ये सांगणं गरजेचं आहे. तिचं ऍव्हरेज मिल्क कॉम्पोजिशन किती आहे हे सांगणं गरजेचं आहे. आणि हेच ब्राझीलने केलं किंवा प्रगतशील देशामध्ये हेच केलं जातं. प्रत्येक गोष्टीचं हे त्यांनी टार्गेट ठेवलेलं असतं, की आपली गायनी जर 500 लिटरच्या 5000 लिटर पेक्षा कमी दूध दिलं तर ते कळपामध्ये ठेवत नाहीत. तर अशा प्रकारे त्यांचं सिलेक्शन हे अत्यंत प्रॉपर असतं. आपल्याकडे रेकॉर्ड किपिंग हे झिरो आहे. सिलेक्शन हे आपण फक्त एक्सटर्नली करतो. त्या गायीचा चेहरा चांगला आहे, जे डोळे चांगले आहेत, हे दिसायला चांगले आहे, यावरती आपण बऱ्यापैकी सिलेक्शन करतो. त्यामुळे आपण तेवढी अचिव्हमेंट करू शकत नाही. परंतु एक नक्की सांगू शकतो, आपल्या भारतीय गायी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ह्या बदलत्या वातावरणामध्ये तग धरू शकतात. फक्त त्यांना चांगल्या प्रकारचं नियोजन करणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचा आहार देणं गरजेचं आहे. आपण काय करतो, ह्या कळपातून गायी आणतो आणि बांधून ठेवतो. आणि त्यांना ती सवय नसते आणि मग त्यातून फक्त दुधाचाच आपण उपयोग करतो. आपण तिला एकदल चारायचा विचार करत नाही, द्विदल चारायचा विचार करत नाही. किंवा तिचा ट्रान्झिशन पिरियड काय आहे, ड्राय पिरियड काय आहे, एकाच प्रकारचं खाद्य दिलं जातं. आजही गोट्यामध्ये एकाच प्रकारचं खाद्य दिलं जातं. कारण ड्राय गायींला वेगळं खाद्य असतं, दुधाच्या गायींला वेगळं खाद्य असतं, गाभण गायींला वेगळं खाद्य असतं, ट्रान्झिशन पिरियड मध्ये वेगळं खाद्य असतं. ह्या सर्व गोष्टींचा थोडाफार विचार करणं गरजेचं असतं. प्रोटीन लेवल असेल किंवा एनर्जी लेवल असेल, ह्या चेंज करायला लागतात आपल्याला आणि त्या आपल्याकडून होत नाहीत. त्यामुळे आपल्या गायी तेवढं दूध देत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्डिंग नाही. त्यामुळं आपण पाठीमागे आहोत. हॅलो सर. येस, तुमच्याकडे बोला. हॅलो सर. बोला. तुमच्याकडे सर रिसर्च आहे? म्हणजे कृपया एकेकाने प्रश्न विचारा. हो, मी एक प्रश्न विचारतो ऍडिशन, हो. की मग तुमच्या माध्यमातून आता असं संशोधन होतंय का, की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला ब्रीड तयार होती? येस, म्हणजे तेच तुम्ही चालू त्या आहे. तोच प्रयत्न म्हणजे आम्हीच नाही, केंद्र सरकार असेल किंवा रेकॉर्ड किपिंग साठी तुम्ही गुगल प्ले मध्ये गेला तर भरपूर शेकडो ऍप आहेत. त्याचा वापर करा. तुमच्या गायींचं रेकॉर्ड करा, त्यांचं टॅगिंग करून ठेवा, त्यांचं व्हॅक्सिनेशन प्रॉपर करा. गायी माजाव कधी आली, ती भरली कधी, किती वेळा भरली, कुठल्या बुलनी भरली, त्या बुलच्या आईचं दूध किती आहे, फॅट किती आहे, नंतर किती दिवसाने ते चेक केली, किती दिवस दूध दिलं, ह्या सर्व प्रकारचं तुम्ही रेकॉर्ड ठेवा आणि त्यातूनच तुम्हाला कुठल्याही गायीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि ते काम चालू आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बोला. हॅलो सर. हा, बोला. ते सेंधव मीठ जे आहे, सेंधव मीठचे दगडी असतात, दगडी मीठ, हो हो. त्याच्यात विटामिन मिनरलचे प्रमाण असतं का ऑप्शन म्हणून? नाही, आता ते आम्ही अनालिसिस केलेलं आहे बरं का. तर आपण जसं म्हणतो की कुठलंही मिनरल न देता फक्त सैंधव मीठच दिलं पाहिजे, ते अत्यंत चुकीचं आहे. कसं आहे, शेवटी ते एक सॉल्टच आहे, रॉक सॉल्टच आहे तो बेस. परंतु आपल्याला जे कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, हे आपण सेपरेट देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते चांगलं आहे, ते काय वाईट असं नाही. ते नाही, बरोबर आहे. जसं कारण भरपूर गोठ्यांमध्ये आहे ना, गव्हाणीत ते असे ठेवलेले असतात, रॉक सॉल्टचे दगडी आहेत ना, असे गाई चाटत असतात. नाही, तो एक ट्रेंड असतो. ठीक आहे, आमच्या गोट्यामध्ये सुद्धा ते आम्ही विटा ठेवलेल्या आहेत. पण ते आमचा अनुभव असा आहे, ज्यावेळेस गायीची तोंडाची चव बदलते किंवा ज्यावेळेस चाऱ्यामध्ये बदल होतो, त्यावेळेस ती चाटते. किंवा जर शेतकरी मिनरल मिक्सरच देत नसतील तर त्यावेळेसच ती चाटते. असा आमचा अनुभव आहे. आणि परंतु ते चाटल्यानंतर पाणी भरपूर पितात. त्यामुळं ते चांगलंच आहे. परंतु बाकीचं मिनरल मिक्सर सुद्धा देणं गरजेचं आहे. ज्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये सुद्धा मिनरल्स वगैरे आहेत, परंतु ज्या प्रमाणात आपल्याला गाईच्या दुधानुसार पाहिजेत तेवढे त्या भेटत नाहीत. त्यामुळे तुम्ही बाकीचं जे मिनरल मिक्सर आहे, चांगल्या कंपनीचं मिनरल मिक्सर वापरा. हॅलो सर. हे सांगते ना, सर हॅलो. हे पण हा, बोला. मला असं विचारायचं होतं की आता ही जी गायींची माहिती आहे सगळी, रेकॉर्ड किपिंग, याच्यासाठी संशोधन केंद्राने काही ऍप वगैरे काही तयार केलेलं आहे का? आणि केलं असेल तर ते आम्हा शेतकऱ्यांना मिळेल का? हा, आता ऍप मार्केटमध्ये भरपूर आहे. केंद्र सरकारने सुद्धा ऍप डेव्हलप केलेला आहे.
NDDBचं ऍप आहे. तुम्ही ते पशुपोषण म्हणून ऍप आहे. ते डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला जर महाराष्ट्रातलं मराठी भाषेतलं जर ऍप पाहिलं असेल, एक प्रायव्हेट ऍप आहे, परंतु पॉवर गोटा म्हणून ऍप आहे. फ्री आहे ते. आणि जर तुम्हाला त्याचे रिपोर्ट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट सुद्धा भेटतात, पण ते वार्षिक 500 रुपये फी घेतात ते. पॉवर गोटा म्हणून ऍप आहे किंवा महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांच्या वेबसाईट वरती एक ऍप आहे. ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये गाईचं पूर्ण लॅक्टेशनचं नमूद करता येतं. सर्व तुमचा डेली तुम्ही हिरवा चारा किती दिला, वाळला चालवा किती दिला, मिनरल मिक्सचर कुठलं वापरलं, कुठलं डॉक्टर कडून ती EI केली, कुठलं त्या बुलचं नाव कुठलं आहे, तुमचं दूध उत्पादन किती आहे, दररोज घरात किती वापरलं, विक्री किती केलं, त्यातून तुम्हाला खर्च किती झाला, दररोजचं दूध उत्पन्न किती निघलं, हे सर्व त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होतं. तुम्ही एकदा ते पॉवर गोटा म्हणून पहा. म्हणजे हे एक उदाहरण सांगितलं. बाकीचे ओके. भरपूर ऍप आहेत त्याच्यामध्ये. ओके आपण ऍपवर जयेश पाटील साहेब ऍपवर सुद्धा आपण येणाऱ्या काही दिवसात अर्ध्या तासाचं एक व्याख्यान ठेवू. ओके तुमचा प्रश्न कोणी असेल तर सांगा. हॅलो. हा बोला. हा बोला ना. हा सर, मी आताच गीर गाय घेतलीये. ओके. तर तिचं रजिस्ट्रेशन शासनाकडे करण्यासाठी कसं करता ती? आता काय करायचं, तुम्ही कुठं आहात राहता? मी निफाड तालुक्यात राहतो. ओके. तर दुसऱ्या तिथं पशुसंवर्धन विभागामध्ये जायचं आणि हा. तिथं पशुसंवर्धन विभागामध्ये जाऊन तिथं इनापचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. इनाप. इनाम हा, इनाप म्हणून ते ऑनलाईन आपल्याला करता येतं का ते? ऑनलाईन नाही, तिथं जायचं, ते टॅग मारून देतात तुमच्या गाईडला. हा. 12 नंबर 12 आकडी तो टॅग नंबर. असतो. हा, तर हम्म. ते तुम्हाला नाही ह्या गाईला हे आहे, परंतु तिथल्या त्या शारदा आश्रम म्हणून हे आहे. शारदा आश्रम 1331 असा टॅग येतो. नाही तुम्ही हे करा ना. काय? थांबा 1 मिनिट, टॅग दाखवतो तुम्हाला मी. तो आमच्याकडे नाही, पिवळा टॅग असतो तो. पिवळा टॅग असतो, बरोबर आहे, पण तो शासनाचा मारून घ्या. ते तुमचं बाकीच्या गोष्टीसाठी उपयोगी हा, पडतो. आणि मला गाईचा विमा काढायचा आहे. हा, ते विमा जर तुम्ही विमा काढायला घेतला तर टॅक्स शिवाय विमाच निघू शकत नाही. हा ना, मग त्यामुळेच मला ती ते विमा कंपनी वाले मारतात. हे असे आमचे साधे टॅग आहेत आणि तो हा, हा. पलीकडचा हिरवा दिसतोय तो विम्याचा आहे. आलं का हा, लक्षात? पण मग पिवळा आणि मला हिरवा. विमा काढण्यासाठी कोणाशी संपर्क करावा लागेल? विमा काढण्यासाठी आहे ना, ओरिएंटल शासनाचे ज्या 4 कंपनी आहेत, आम्ही हा, हा. ओरिएंटलचा काढलेला आहे. तुम्ही हा. बाकीच्या कुठल्या कंपन्यांचा काढू किती शकता. खर्च येतो त्याला काही? एका गाईला किमतीनुसार असतं. सर्वसाधारणपणे 3% असतो. हा. 2.5 ते 3% असतो. थँक्यू. ठीक आहे. मिनरल मिक्स ठीक कोणतं आहे. द्यावं म्हणजे? हॅलो. मिनरल मिक्सचर आहेत. आम्ही असं कुठल्या कंपनी सांगू शकत नाही, परंतु तुम्ही मार्केटमध्ये पहा, त्यानुसार घ्या, पण चांगल्या कंपनीचं घ्या. हॅलो हा बोला. सर, टॅगिंगचा काय उपयोग होतो टॅगिंग केल्यानंतर? टॅगिंगचा आपलं आधार कार्ड माहित आहे? हा. आधार कार्ड सरकारी सुविधा मिळतात. नाही, तेच सांगतोय. तुमच्या हा. गायीचं पूर्ण हिस्ट्री त्यामध्ये तुम्ही नोंद करू शकता. आता तुमच्याकडे 1-2 गाय असेल तर ठीक आहे, पण आमच्याकडे आता 100 गाय आहेत. त्या गायींची ओळखणार कसं आहे? आम्ही रेकॉर्ड कसं किपिंग करणार? दूध उत्पादन कसं नोंद करणार? कुठल्या सर, गायला आमचा कुठला भाग ठाणे जिल्ह्याचा आहे ना. इकडे सर आम्हाला ती डांगी गाई आणि देवणी गायचं जास्त हे आहे. तीच गाय इकडे ह्या वातावरणात तग धरू शकते. हो, पावसाळ्यामध्ये. तर आम्हाला ह्या गिर गायींचं मॅनेजमेंट जमू शकत नाही. नाही जमणार. त्या अति पावसाच्या भागामध्ये तेच कसं आहे माहितीये का, आता कोकणामध्ये कोकण कपिलशिवाय दुसरी जास्त जात चालतच नाहीये. तर ह्या शेवटी एन्व्हायरमेंटल फॅक्टर हा सुद्धा महत्वाचा आहे. त्यानुसार आपल्याला ते सिलेक्शन ह्याच गायींवरती काम केलेलंच बरं पडेल ना. हो, लोकल गायींनाच प्रेफरन्स द्यायचा. परंतु जर कुणाला दूध उत्पादनासाठी जर ह्या गायी पाळायच्या असतील, मेन उद्देश दुधाचा नसेल, समजा ब्रीड साठी असेल, ब्रीड साठी असेल तर तुम्ही अजिबात लागायला त्रास देते म्हणून लोकलच्या पाहायचा तर त्याची हिस्ट्री माहिती पाहिजे.
मला वाटतं आवाज म्यूट करावा बाकीच्यांनी, बाकीचे बोलत असताना. हा हा हो. तर ते टॅगिंग करून घ्या आपण. टॅगिंग खूप महत्वाचं आहे. गव्हर्नमेंटचं टॅगिंग करा. ठीक आहे. झाले प्रश्न? ब्रीड डेव्हलपमेंट केलेलंच बरं की दुधासाठी फायदेशीर आहे? नाही, आता तुमच्या ठाणे किंवा ह्या वातावरणामध्ये तग धरणारी ही तुमची डांगी गाय आहे ना, डांगी हा, हा, गायला हा. पर्याय नाही, लक्षात ठेवा. हा 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 हा, शेवटी एन्व्हायरमेंटल कंडिशन कसे आहेत हे ही सुद्धा सूट खूप होते महत्वाचं कारण आहे. ती गाईचा स्वभावच ठीक आहे. आम्हाला स्वभाव तिचा गाईचा जो स्वभाव आहे हं. तो अतिशय सुटेबल आहे इकडच्या आणि याच्यामध्ये. दुसरं काय आहे, डांगीमध्ये फक्त सुद्धा दुधाचं 6 हा लिटर 8 लिटर देणाऱ्या गायी आहेत ना. चांगल्या हा प्रकारचं हा सिमेंट वापरा. हा हा पुढच्या पिढीमध्ये दूध वाढणार आहे त्यांचं. तो वाढेल प्रयत्न त्याचा करा तुम्ही. हो. खूप येस प्रयत्न करायला पाहिजे. येस येस येस. ठीक आहे. सर्वांचे आभार. पुन्हा असेच आपण भेटत जाऊ. आज या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे सर्वांचा आभार मानतो. आणि जसं मगाशी कणखरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण पुढील कार्यक्रम तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवण्यात येईल. धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद.